त्यांनी त्यांच्या संस्कारामध्ये रद्द केले ते राजेश्री शाहू महाराज आपल्या सर्वांना या देशामध्ये माणूस बनवून सन्मानाने जगता यावं यासाठी प्रचंड संघर्षातून या भारताला लोकशाही दिली, भारतीय संविधान दिलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतामध्ये कामगार कष्टकऱ्यांचे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वयाच्या अवघ्या 4वीला असताना 13-14 वर्षाच्या असताना या देशात विषमतावाद्यांचा सुळसुळाट झाला होता. जाती व्यवस्था सर्वोच्च शिखरावरती पोहोचली होती. अशी अवस्थामध्ये पेशवाई, त्या पेशवाईला वयाच्या अवघ्या 13व्या-14व्या वर्षी सुरू लावणारे मुक्ता साळवे आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण मातक जागृती परिषद आयोजित केलेली आहे. त्या मातक जागृती परिषदेच्या आयोजनाच्या निमित्ताने जमलेले सर्वजण लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना सर्वप्रथम क्रांतिकारी अभिवादन करतो. आज लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं विचार मंचावर उपस्थित असलेले आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी विषय दिलेला आहे. सर्व विषय असा आहे लहुजी साळवे यांच्या ब्राह्मणीकरणातून मातक समाजाचे ब्राह्मणीकरण, एक गंभीर विचार मंथन तथा वसंत लहुजी साळवे यांचा सत्य इतिहास. हा विषय समजून घेत असताना आपल्या सर्वांना या देशामध्ये जे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला, या देशाचा इतिहास, या देशाचं वास्तव आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि ते जर आपण समजून घेतलं तर लहुजी साळवेंचं करण्यात आलेलं ब्राह्मणीकरण आणि त्या ब्राह्मणीकरणातून त्यांची करण्यात आलेली सुटका आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. आपल्या सर्वांनाच माहित आहे या देशात ब्राह्मणी आणि अब्राह्मणी हा पुरातन कालखंडापासून असणारा संघर्ष आहे. आणि तो आपल्याला सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. देश हा पुरातन कालखंडापासून ज्याला आपण वैदिक अवैदिक, ब्राह्मणी अब्राह्मणी अशा संघर्षातून तयार झालेला आहे. म्हणून या देशामध्ये जे गौतम बुद्धांच्या नंतर सम्राट अशोकांनी हा जो संपूर्ण भारत देश आहे, तर तो संपूर्ण भारत देश हा गौतम बुद्धांच्या विचारांना पायी टाकणारा घडवला. गायकवाड सरांनी उल्लेख केला, 84,000 स्तूप निर्माण केले. म्हणजे या संपूर्ण देशाचा आराखडा हा संपूर्ण हा बुद्ध संस्कृतीचा आराखडा राहिलेला. हा भारत देश जगामध्ये ओळखला कशामुळे जातो? हा बुद्धाचा देश आहे म्हणून ओळखला जातो. परंतु या देशातल्या असणाऱ्या ज्या ब्राह्मणी संस्कार आहेत, ब्राह्मणी संस्कृती आहे, तर ती ब्राह्मणी संस्कृती आपण समजून घेतली पाहिजे की ही ब्राह्मणी संस्कृती या देशामध्ये पुनरुत्पादन करणारी अजिबात नाही. या ब्राह्मणी संस्कृतीला प्रोडक्टिव्ह कोणतीही गोष्ट या देशामध्ये केलेली नाही. तर त्या ब्राह्मणी संस्कृतीत केलेलं काय आहे? या देशात जे जे निर्माण झालेलं आहे ते गिळंकृत करण्याचा, ते तोडण्याचा, त्या सगळ्यांचा ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपल्याला दिसतं या देशात बौद्ध संस्कृती, त्या बौद्ध संस्कृतीला गाडण्याचं, त्याचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम तिथल्या वैदिक संस्कृतीने केलेलं आपल्याला दिसतं. तेव्हापासूनची ह्यांची जी परंपरा आहे चोरण्याची, तर ती परंपरा आजतागत वोट चोरीपर्यंत आलेली आपल्याला. फक्त या देशात चोरण्याचं काम तिथल्या ब्राह्मणी संस्कृतीने केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून ही जी सगळी परंपरा आहे ही परंपरा चोरी करणारी परंपरा आहे. आणि ती परंपरा पुढे घेऊन जात असताना या देशामध्ये ज्या ज्या महामानवांनी इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला आहे, काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, अशा सगळ्या माणसांना त्यांनी टप्प्याटप्प्याने त्यांचं ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला. हे काय करतात? त्यांचे ठरलेले लक्षण आहेत. एकतर तो माणूस ब्राह्मणीकरणाच्या विरोधामध्ये बहुजन समाजाचं घटकांचं काम करत असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये काय करतात? त्याला अनुलेखनी मारण्याचा प्रयत्न करतात. अनुलेखनी मारायचं म्हणजे काय करायचं?
त्याची चर्चाच करायची नाही, म्हणजे त्याची बाजूनी पण आणि त्याच्या विरोधात पण चर्चा करायची नाही. म्हणजे बाजूने आणि विरोधात पण जर चर्चा केली नाही तर तो माणूस बेदखल होतो, म्हणजे त्याला ब्राह्मणी कामा म्हणतात आणि अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात. नंतर जर तो माणूस तो महामानव काम करत गेला तर काम करत गेल्यानंतर असं करायचं की त्याच्या विचारांमध्ये सरमिसळ करायची. सरमिसळ अशी करायची की त्याची एक टोकाची क्रांतिकारी भूमिका असेल, परंतु त्या लेखणीचा अधिकार तर त्यांच्याकडेच होता. त्यामुळे त्यांनी लेखणीचा वापर करून त्या विचारांमध्ये सरमिसळ अशी करायची की जणू काय तो महामानव हा समरसतावादी आहे असं दाखवायचा प्रयत्न करायचा. परंतु तो महामानव समरसतावादी नसतो, तो समतावादी असतो. हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून यांनी काय केलं, यांनी आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या दोघांच्या संदर्भाने अनुषंगाने त्यांना अनुलेखाने मानणं शक्य नाही. म्हणून भारतीय विचार साधना जे संघाचं पुस्तक छापण्याचं केंद्र आहे, तर त्याच्या मार्फत पुस्तक छापलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्या मार्फत पुस्तक छापून महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल यांनी काय पसरवलं की महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाज सुधारक आहेत. तर त्यांची सुद्धा गेम आपण लक्षात घेतली पाहिजे. समाज सुधारक आणि समाज क्रांतिकारक हे पूर्णतः वेगळं आहे. समाज सुधारक म्हणजे काय, तर समाज सुधारक म्हणजे आहे त्या व्यवस्थेमध्ये तुरळक स्वरूपात बदल करणारा व्यक्ती. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले इथल्या वैदिक परंपरेमध्ये, इथल्या हिंदू व्यवस्थेमध्ये तुरळक बदल करणारे होते काय, तर इथली जी विषमतावादी व्यवस्था होती ती उद्धव टाकणारे समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर. परंतु त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा सरमिसळ करण्याचा प्रयत्न केला. अलीकडे तुम्हाला सांगतो, अलीकडच्या कालखंडामध्ये म्हणजे ज्यावेळेस अण्णा भाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे 4 होल्डर मेंबर होते. अण्णा भाऊंचं प्रामाणिकरण करणं एवढं सोपं नाही. डायरेक्ट 4 होल्डर मेंबर आहे. ज्या संघाने त्यांना शत्रुस्थानी मानलेलं आहे त्या कम्युनिस्ट चळवळीमध्ये अण्णा भाऊ साठे 4 होल्डर मेंबर होते. म्हणून मग अण्णा भाऊंच्या साहित्याच्या संदर्भात काय केलं यांनी, बारकाई बघा. याचं प्रामाणिकरण कशा पद्धतीने करतात की अण्णा भाऊंच्या नंतर सहजोशी नावाचा एक लेखक आहे, तर त्या सहजोशी नावाच्या लेखकाने काय केलं, ते पुस्तक भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलं. तर त्यांनी छोट्या स्वरूपात पुस्तक लिहिलं अण्णा भाऊंचं आणि छोट्या स्वरूपात पुस्तक लिहून त्या पुस्तकाचा सार शेवटी काय आहे, तर अण्णा भाऊंना कम्युनिस्टांनी कसे छळले आणि शेवटी अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट पक्षाचा राजीनामा दिला. तर ही अत्यंत धागात खोटी माहिती त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी दिली. कम्युनिस्ट चळवळीबद्दल आपले मतभेद असू शकतात, की अंकुरी आहे, जातीचा प्रश्न घेत नाही, त्याच्याबद्दल आपले मतं आहेत, ते आपण स्पष्टपणे मांडत आलेलो आहे. परंतु अण्णा भाऊंचे जे क्रांतिकारक विचार होते, अण्णा भाऊंचे जे क्रांतिकारकत्व होतं, तर ते क्रांतिकारकत्व कसं कमी करायचं यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. म्हणून त्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगतात की अण्णा भाऊ साठेंनी कम्युनिस्ट चळवळीचा राजीनामा दिला. उलट दुसऱ्या बाजूला उदाहरण असं आहे की अण्णा भाऊच्या शेवटच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आर्थिक विपन्नावस्था तयार झाली होती आणि आर्थिक विपन्नावस्था तयार झाल्यानंतर सुद्धा अण्णा भाऊच्या शेवटच्या कालखंडामध्ये त्यावेळेस मातक समाजाचे मंत्री होते बाबूराव बारसकर. आधी सिनेमात घडावे अशी घटना घडलेली आहे. अण्णा भाऊ आजारी पडल्यानंतर बाबूराव बारसकरांनी त्यांच्या औषधोपचाराचा काही प्रमाणात खर्च केला. तो खर्च केल्यानंतर त्यावेळेस मातक समाजातला सर्व परिचित असलेलं नेतृत्व होतं बाबूराव बारसकर. मग बाबूराव बारसकर अण्णा भाऊंकडे आले आणि अण्णा भाऊंना म्हटले की अण्णा भाऊ, तुम्ही आज ज्या पक्षामध्ये आहात आणि त्या पक्षामध्ये असल्यामुळे तुम्ही कामगार व्यक्त करण्यासाठी काम केलेलं आहे, परंतु तुमची आर्थिक उत्पन्नावस्था बघा कशी झालेली आहे. तर तुम्ही असं करा, त्यावेळेचा काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष होता, तर तुम्ही असं करा, आज मी महाराष्ट्रातल्या मातक समाजाचा नेता आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सत्ता आहे, तर तुम्ही असं करा, तुम्ही आमच्या पक्षामध्ये जा. तर त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी त्यांना बांधेदार उत्तर दिलं की ज्या विचारांसाठी आयुष्यभर जगलेलं आहे, तुम्ही असाच मरेल
तर तो माझ्या विचारांची करता येईल. म्हणून आज अण्णाभाऊ झालेले आहेत जागतिक पातळीवरचे. जागतिक पातळीवरती कामगार कष्टकऱ्यांचे साहित्यिक म्हणून त्यांची दखल घेतलेली आहे. ते अण्णाभाऊ आहे. यासाठी उदाहरण सांगितलेले की कशा पद्धतीनं महामानवाच्या विचारांमध्ये सरमिसळ केली जाते, त्यांना काढलं जातं, त्यांचं अस्तित्व नाकारलं जातं, त्यांना जमिनीत काढलं जातं. आणि हे सगळं करत असताना अण्णाभाऊ असतील, बाबासाहेब असतील, गौतम बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, अशा सगळ्या महामानवांच्या अनुषंगानं त्यांनी कामवितरण करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला. आणि आज ज्या लवजी साळवेंची आपण जयंती साजरी करत आहोत, तर त्या लवजी साळवेंच्या अनुषंगाने सुद्धा मागच्या अनेक वर्षापासून ज्यावेळेस आपल्याला या मागचा इतिहास सुद्धा आपण थोडक्यात समजून घेतला पाहिजे. ज्यावेळेस अण्णाभाऊ गेले, अण्णाभाऊ गेल्यानंतर अण्णाभाऊंच्या अनुषंगाने मातृ समाजामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ खेडोपाड्यात पोहोचत होते, गावागावात मागवड्यात अण्णाभाऊ पोहोचत होते. आणि हे सगळे पोहोचत असताना अण्णाभाऊ आमचे आहेत, काहीतरी मोठे साहित्यिक आहेत, कामगार कष्टकऱ्यांसाठी लढलेले आहेत, हे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या मागवड्यात पोहोचलं. आणि पोहोचल्यानंतर दुसरा टप्पा काय असतो की दुसरा टप्पा असा असतो की त्या व्यक्ती पोहोचला, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या महामानवाचे विचार पोहोचत असतात. त्या विचारावरती चिंतन मनन केलं जातं, त्या विचारांची समीक्षा केली जाते. आणि अशा दुसऱ्या मोठ्याच्या टायमाला आपल्याला दिसतं की अण्णाभाऊचे क्रांतिकारी विचार मात्र समाजात पोहोचू नये. अण्णाभाऊंनी सुद्धा काय सांगितलेलं आहे? अण्णाभाऊंनी सुद्धा इथल्या बदल घालून भाव सांगून गेले. अण्णाभाऊसाठी इथली जाती व्यवस्था असेल, इथली पितृसत्ता असेल, इथली वर्ग व्यवस्था असेल, ही सगळी संपवायची आहे. आणि त्यासाठी बदल घालून गेल्याचं अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे. परंतु लवजी साळवेंच्या अनुषंगाने मग काय केलं की लवजी साळवेंचा जो विचार आहे, लवजी साळवेंची जी जडणघडण आहे, ती लवजी साळवेंची जडणघडण ही सत्यविरोध चळवळीमध्ये झाली. आज आपल्याला सांगितलं जातं, गायकवाड सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वजनमुठी हिंदुत्व आहे असं सांगितलं जातं. तर हे अतिशय चालाक पद्धतीने करत असतात. मी माझ्या ऐकल्यानंतर सभेमध्ये ती गोष्ट सांगितली सर की हा जो दर्डे आहे, तो दर्डे संघाच्या शाखेमध्ये जाणार आहे. अगोदर हाफ पॅन्ट होती, आता फुल पॅन्ट असेल तो घालून जाणारा माणूस आहे. बघा आपल्या विचारांचा कसा भ्रम पसरवला जातो. त्यांनी पहिला चित्रपट कोणता काढला? मुळशी पॅटर्न काढला. आणि मुळशी पॅटर्नचा शेवट काय आहे? तर मुळशी पॅटर्नचा शेवट असा आहे की महाराजचा जो मुलगा आहे, तर तो महाराजचा मुलगा बदला घेतो. बदला कशाने घेतो? तर बंदुकीची गोळी घालतो आणि त्या माणसाचा बदला घेतो. म्हणजे पुढे आंबेडकर चळवळीचा, गौतम बुद्धांचा जो इतिहास आपण आजपर्यंत लोकांपर्यंत काय पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्हाला बंदूक सोडायची, आम्हाला हातामध्ये पेन घ्यायचं आहे. आणि हे काय सांगतात आपल्याला की तुम्ही पेन सोडला पाहिजे, तुम्ही हातामध्ये बंदूक घेतली पाहिजे. हा ब्राह्मणी विचार आहे. आणि तो अतिशय सूक्ष्म पद्धतीने केल्याचं काम हे यांच्या माध्यमातून करतात आणि त्यालाच ब्राह्मणीकरण करतात. आणि त्याचा उपयोग केला जातो की आपण लोकशाही संविधान मानणारी माणसं आहे, लोकशाही पद्धतीने आपण त्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे. परंतु आमच्या पोरांना गुन्हेगार बनवणं आणि यांची पोरं परदेशात शिकायला पाठवणं हा यांचा अजेंडा आहे. आणि तो अजेंडा अतिशय सूक्ष्म रीतीने हे राबवत असतात. आणि त्या मागचे ब्राह्मणी विचार आपल्याला समजून घ्यावे लागतात. आणि तो पुढचा पिक्चर काय काढतो? तो पुढचा पिक्चर काहीतरी धर्मवीर काढतो आणि त्याच्यामध्ये सांगतो की मात्र समाजाच्या वजनमुठीत हिंदुत्व. म्हणजे दंगली घडवा तुम्ही, आणि दंगली घडवत असताना आमच्या सगळ्या पोरांचा वापर करा. मारहाण करायला, दंगली करायला, जाळपोळ करायला, गुन्हे दाखल व्हायला सगळे आमची पोरं वापरा तुम्ही. आणि त्याचं समर्थन त्या चित्रपटाच्या माध्यमातून केलं जातं. तसा लवजी साळवेंचा इतिहास सुद्धा काय सांगितला जातो आम्हाला की लवजी साळवेंचा हे वाक्य घातलं जातं की जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. तर आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लवजी साळवेंच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कालखंडामध्ये राष्ट्र नावाची संकल्पना उदयास नव्हती, अस्तित्वात नव्हती. त्यावेळी संस्थानिक कल्पना होती. राष्ट्र ही संकल्पना नंतर आलेली आहे. राष्ट्र नावाची संकल्पनाच नसेल तर लवजी साळवे कशी काय म्हणते की जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. तर याच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा कावा असा आहे
की ज्या हिंदू राष्ट्रासाठी आपण आपलं बलिदान दिलं पाहिजे, त्या हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं पाहिजे. म्हणून ही हिंदू राष्ट्राची संकल्पना राबवण्यासाठी लवजी साळवेंचा त्यांनी वापर केला आणि त्यांच्या मुखामध्ये वाक्य टाकलं की जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी. आणि यानंतर लवजी साळवेंच्या अनुषंगाने सतत सांगण्यात आलं की वासुदेव बळवंत फडके, टिळक वगैरे वगैरे यांचे सगळ्यांचे गुरु आहेत लवजी साळवे. परंतु हे अस्तित्वात असू शकतं का? आज सुद्धा मागाच्या हस्ते जर माग कुणाचा तरी गुरु आहे हे मान्य करणं अस्तित्व हे आज शक्य नाही. 200 वर्षापूर्वी शक्य असू शकतं का? तर लवजी साळवेंचं जे खरं योगदान आहे तर ते खरं योगदान झाकण्यासाठी, लवजी साळवेंचं खरं योगदान हे लपवण्यासाठी हे निर्माण आणि म्हणून अण्णाभाऊंचे विचार ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस बरोबर लवजी साळवेंना प्रोजेक्ट केलं जातं. लवजी साळवेंना प्रोजेक्ट करत असताना बारकाईने बघा किती सूक्ष्म पद्धतीने 1984 ला पुण्यामध्ये मिलिंद एकबोटे लवजी वसला 40 वर्षापूर्वी लवजी वसला साळे प्रतिष्ठान चालू करतात. तर त्याच्या मागचा हेतू काय आहे की लवजींचे सत्यशोधक विचार पोहोचवणे हा हेतू नाही, तर मात्र समाजातल्या तरुणांना विद्यार्थ्यांना घेऊन ही हिंदू राष्ट्राची संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे हेतूने निर्माण केलेलं आहे. म्हणून लवजी साळवेंचं जे खरं काम आहे ते लवजी साळवेंचं खरं काम आपण अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर आज आपण सगळ्या कार्यकर्त्यांना पोचवावं लागेल की लवजी साळवेंचं खरं काम, खरं कार्य काय आहे. ज्यावेळेस या देशामध्ये ज्ञानाची बंदी होती आपल्या सगळ्यांना आणि ती ज्ञान बंदी उठवण्यासाठी या देशामध्ये सर्वात प्रथम प्रयत्न कुणी केला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले होते. आणि ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी ही ज्ञानबंदी उठवण्याचा प्रयत्न केला आणि ती ज्ञानबंदी उठवत असताना ज्यावेळेस शाळा चालू केली, परंतु मुलं येणार कुठून, मुलं आणणार कोण हा प्रश्न उपस्थित झाला. आणि त्या कालखंडामध्ये बघा फक्त आज आपल्यामध्ये मात्र 14 मध्ये सुद्धा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यावेळेस सुद्धा लवजी साळवे एकटे नव्हते. तर लवजी मान आणि रामराव महार ही महाराष्ट्राची 2 माणसं मागाव्यात माराव्यात जातात. महाराजी पोरं त्या शाळेमध्ये घेऊन येतात आणि ती शाळा चालू करतात. त्याला सांगावं लागतं आमच्या वजनपटी हिंदू ते जुगारून देण्याचं काम लवजी साळवेंनी 200 वर्ष हे लवजी साळवे ज्ञानाची परंपरा आम्हाला सुरू करून देणारे लवजी साळवे आणि त्या लवजी साळवेचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. तर ते लवजी साळवे सत्यशोधक लवजी साळवे आणि या परंपरेमध्ये आपल्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मागच्या अनेक वर्षापासून जे जगेल तर देशासाठी मागे टाकण्यासाठी प्रयत्न केला, लवजी साळवेंचं ब्राह्मीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केला. मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं वाटते की सर 20 वर्षापूर्वी 20-22 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपुरी साधनं होती त्यावेळेस कॉम्रेड महादेव फुले यांनी लवजी साळवेंवरती एक पुस्तक लिहिलं. तर त्या पुस्तकाच्या टायटलच आम्ही जाणीवपूर्वक केलं की ब्राह्मणशाही भांडवलशाही विरोधी लवजी साळवे. ते पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक घेऊन त्याचं प्रकाशन देवभाऊ फुले यांच्या हस्ते आम्ही पुण्यामध्ये केलं. आणि त्या पुण्यातून ज्या पुण्यात मिलिंद एकबोटे होता त्या पुण्यातून लवजींचं ब्राह्मीकरण करण्याचा प्रयत्न केला. तर त्या पुण्यातून लवजींचं ब्राह्मीकरण रोखायचं काम आम्ही आपल्या संघटनेच्या वतीने त्यावेळेस पासून केलं. आणि आज आपल्या सगळ्यांच्याच प्रयत्नानं म्हणजे आपण सगळेजण प्रयत्न करतोय की लवजींचं ब्राह्मीकरण रोखलं गेलं पाहिजे आणि लवजीची खरी जी चळवळ आहे ते आपल्या सगळ्यांच्या पुढे आलं पाहिजे. म्हणून आज अनेक वर्षांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जर बघितलं तर आज सगळ्या सोशल मीडिया जर बघितलं तर जगेल तर देशामध्ये मरेल तर देशासाठी मागं पडलेलं आहे. आणि आज लवजी साळवेंचं पुढचं नामाभिमान पुढे आलेलं आहे. तर आज सगळीकडं सगळ्या ठिकाणी लवजींना अभिवादन करत असताना सत्यशोधक लवजी साळवे हे नामाभिमान आज सगळ्यांना झालं. आणि ही लवजी साळवेंची खरी ओळख आहे. आज इतिहासामध्ये डॉक्टर शरद गायकवाड सारखे संशोधक आहेत, प्राध्यापक सुभाष काळे पुण्यामध्ये असतात,
ते संशोधन करतायत आज मातंग समाजाचं की जे आंबेडकरी चळवळीतला इतिहास आहे, सत्यशोधक चळवळीतला इतिहास आहे, तो आमचा इतिहास पुढे आला पाहिजे, जो आमचा इतिहास दडपण्याचं काम केलेलं आहे. प्राध्यापक सुभाष नाईकांनी त्या संदर्भात सत्यशोधक चळवळीचं संशोधन करत असताना त्यांनी सांगितलं की लवजी साळवेंच्या काळात जे सत्यशोधक चळवळ मातंग समाजात रुजली, तर त्या सत्यशोधक चळवळीच्या प्रभावामुळं त्या कालखंडामध्ये सुद्धा नगरचे लोखंडे असतील आणि महाराष्ट्रातल्या अनेक मातंग समाजाच्या लोकांनी त्यावेळेस सत्यशोधक पद्धतीने व्यवहार केले. आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा ही ज्ञानाची परंपरा वृद्धी जर झाली पाहिजे, वाढली गेली पाहिजे, तळागाळापर्यंत रुजली पाहिजे, त्यावेळेस मातंग समाजाच्या सत्यशोधक चळवळीच्या प्रभावातल्या माणसांनी त्यावेळेस लाईटीची व्यवस्था नव्हती, तर त्यावेळेस पैसे खर्च करून ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये दिवा विकत घेतला. आणि तो दिवा कशासाठी विकत घेतला होता, तर आपल्या मागावल्यातल्या पोरांना अभ्यास करता आला पाहिजे यासाठी तो दिवा विकत घेतला होता. तर ही सत्यशोधक चळवळीची परंपरा मधल्या कालखंडामध्ये ब्रेक झाली, तर ती सत्यशोधक चळवळीची विचार परंपरा आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जावी लागणार आहे. म्हणून या सगळ्यांच्या संदर्भामध्ये लवजी साळवेंचं ब्राह्मीकरण केलं, सगळ्या महापुरुषांचं ब्राह्मीकरण करण्यात येत असतं. आणि हे सगळं ब्राह्मीकरण करण्यात असताना या देशामध्ये त्याला आपण म्हणतो की प्रतीकांची लढाई आहे. आणि ती प्रतीकांची लढाई आपल्याला लढावीच लागते. म्हणजे आपल्या प्रतीकांचं हैजाक करतात ते की जसं ज्यावेळेस गौतम बुद्धांचं या देशामध्ये त्यांना दिसलं, जाणवलं की किती जरी इतिहास घडवण्याचा प्रयत्न केला, जमिनीमध्ये गाडला, तरी तो सारखाच इतिहास पुढे येत असतोय आपल्या. आणि सारखा कुठं ना कुठे इतिहास गौतम बुद्धांचा दिसतोय. म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी झाले उपायासाठी काय केलं की गौतम बुद्ध म्हणजे विष्णूचा 9वा अवतार. ते विष्णूचा 9वा अवतार गौतम बुद्धांना करून टाकलं. तर तसं अण्णाभाऊच्या अनुषंगानं, लवजी साळवेंच्या अनुषंगानं आणि सगळ्यात लहानांच्या अनुषंगानं या देशाची जी मुख्य लढाई आहे ब्राह्मी अब्राह्मी लढाई, तर ती ब्राह्मी अब्राह्मी लढाई सातत्याने चालू राहत असते. आणि त्या लढाईचा भाग म्हणून आज लवजी साळवेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज मातंग जागृती परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि मातंग समाज आज सुद्धा जागृत होत आहे, जागृतीच्या मार्गावरती, प्रगती पथावरती आहे. हे फक्त या ठिकाणी शेवटची फक्त सांगतो की जे सांगणं गरजेचं आहे की मातंग जागृती परिषद आहे, म्हणून ती गोष्ट या ठिकाणी सांगणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा सांगतो की आज जर आपण पाहिलं तर दलितांवरती महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होता, तर त्या अन्याय अत्याचारातली आकडेवारी आपण पाहिली का, तर त्या अन्याय अत्याचाराच्या आकडेवारी जर पाहिली आपण तर त्यातले 70% अन्याय अत्याचार हे मातंग समाजावरती होते. बरं, आपल्याला असा प्रश्न पडेल की मातंग समाजावरती आजच सर्वात जास्त अन्याय अत्याचार होत आहेत का, आणि आजच होत आहेत तर का होत आहेत, तर ही गोष्ट या मागची आपण समजून घेतली पाहिजे की पूर्व कालखंडापासून मातंग समाजावरती अन्याय अत्याचार होत होते, परंतु मातंग समाज ते ऍक्सेप्ट करत होता, ते स्वीकारलेले होतं, ती गुलामी स्वीकारलेली होती. आणि जर पाटलांनी मारहाण केली, जातीवरून बोलला, शिवीगाळ केली, विनयभंग केला, बलात्कार केला, तर ते सगळं आपण सहज शक्य असायचं, ते सगळं स्वीकारलेलं होतं. परंतु या महाराष्ट्रातला जर इतिहास आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गावगाड्यांची जी गुलामीची चिन्ह असलेली जी कामं आहेत, तर ती गुलामीची कामं सोडा, हा बाबासाहेबांनी संदेश दिला. आणि त्याच्यानंतर पूर्वाश्रमीच्या महार समाजाने गावगाड्यांची गुलामीची कामं सोडायला सुरुवात केली. आणि ती कामं सोडत असताना आपल्याला दिसतं, जाणवतं की 60-70च्या दशकामध्ये पूर्वाश्रमीच्या महार समाजावरती अन्याय अत्याचार होत होता. तर तो अन्याय अत्याचार काय, अन्याय अत्याचार होत होता म्हणजे काय आहे, तर ते विद्या व्यवस्थेच्या विरोधात पूर्वाश्रमीचा महार उभा राहत होता, स्वाभिमानाने सन्मानाने जगण्यासाठी उभा राहत होता. आणि तो गावगाड्याचा म्हणजे विद्या व्यवस्थेचा आणि पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्राचा संघर्ष. आणि आज या महाराष्ट्रातला जर आपण पाहिलं तर मातंग समाजाचा आमचा माणूस काय म्हणतो, तर मातंग समाज आज जागृत होत असताना आपल्याला दिसतो. आणि तो जागृत होत असताना म्हणतो गावामध्ये मी हलकी वाजवणार नाही. आता कालची जर घटना पाहिली आपण की बीड जिल्ह्यातल्या कालपडे नावाचा माणूस मी त्याला बाजरी खराब दिली आणि तो खराब बाजरी देणे बदलून मागायला गेला होता, म्हणून त्याला मारहाण केली. जर पूर्वीचा माग असता तर काय म्हणला असता, अरे खराब दिली बाजरी दिली ती नशीब समजा आपल्याला विकत दिली, आपण परत बदलायला जाणार नाही, परत त्यांना बदलून परिणाम मागणार नाही.
मात्र समाजाचा तरुण काय म्हणतो, तू बाजरी खराब दिलेली आहे, ती बाजरी मला बदलून दिली पाहिजे. म्हणजे त्या व्यवस्थेची जी गुलामगिरी आहे, ती व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या विरोधात आमच्या जाणीवा विकसित झालेल्या आहेत. आम्ही संघर्षासाठी या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलेलो आहोत आणि म्हणून आता सर्वात जास्त इथल्या विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात संघर्षासाठी कोण उतरलेला असेल तर तो या महाराष्ट्रातला मातृ समाज. म्हणून मातृ समाजावरती अन्याय अत्याचार होत आहे की जो आज गुलामी उभारून देण्याला सिद्ध झालेला आहे. म्हणून आज एक चळवळीतला जबाबदार कार्यकर्ता म्हणून कामगिरी घेतो की आज आपण गेट मध्ये टाकण्याची गरज नाही. नाहीतर काही जण आपली माणसं सुद्धा आपल्याला गेट असं देतात की तुम्ही आम्ही एक चळवळीत नव्हता, तुम्ही काय करता, तुमच्या उदरमोडीत हिंदुत्व वगैरे आहे. तर अशा सगळ्यांना सांगण्याची आता गरज आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करा आणि आज खऱ्या अर्थानं फुलेशाह आंबेडकरांच्या अण्णाभाऊंच्या परिवर्तनवादी विचारांची धुरा जर कुणाच्या खांद्यावर असेल तर ती मात्र समाजाच्या खांद्यावर. आणि म्हणून ही मात्र समाजाच्या खांद्यावरती धुरा घेऊन पुढच्या काळात खांद्यामध्ये ज्या फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीचं नेतृत्व जर कोण करणार असेल तर ते या महाराष्ट्रातला मात्र समाज. म्हणून आपण आत्मविश्वासाने बोललं पाहिजे की आज फुलेशाह आंबेडकर कुठल्या जातीची व्यक्तीची मर्तेदारी नाही, तर सगळ्या शोषित कष्टकऱ्यांचा जो विचार आहे, सगळ्या शोषित कष्टकऱ्यांच्या मुक्तीचं ते तत्वज्ञान आहे आणि ते मुक्तीचं तत्वज्ञानाची पताका आज खांद्यावरती घेऊन जाण्याची जबाबदारी या महाराष्ट्रातल्या मातक समाजावरती आहे आणि तो महाराष्ट्रातला मातक समाज एक कधी घेऊन जाणार आहे. म्हणून आपण नीमगंडामध्ये वावरण्याची गरज नाही, उलट कॉन्फिडन्सने आपण जबाबदारी या आत्मविश्वासाने या महाराष्ट्रामध्ये वागलं पाहिजे आणि आपण सर्वजण वागाल, फुलेशाह आंबेडकर विचारधारा पुढे घेऊन जाल आणि या पुढे सगळ्या लवचिकच काय सगळ्या महात्मांचं ब्राह्मणीकरण रोखण्याची जबाबदारी तुमच्यावरती आलेली आहे. ते तुम्ही रोखाल अशा अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांकडून बाळगतो. संयोजकांनी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मग माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय गणपती.